नमस्कार. हा फाउंडेशन कोर्सचा लेक्चर 1 आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला A to Z स्टॉक मार्केट बद्दल माहिती सांगणार आहे. जनरली हा कोर्स आपण लाईव्ह घेत असतो. लाईव्ह गुगल मीट वरती क्लासेस होत असतात. पण बऱ्याचदा असं होत होतं, बऱ्याच जणांना टायमिंगच्या अभावी हे लाईव्ह कोर्सेस अटेंड करता येत नव्हते. त्यासाठी हा कोर्स आपण आता यूट्यूबवर पब्लिश करण्याचं ठरवलं आहे. हे कोर्सेसची एक सिरीज आहे. त्याच्यामुळे ही सिरीज जर बघितली तर तुमचं फाउंडेशन खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होईल. आणि याच्यानंतर परत आपण ॲडव्हान्स कोर्ससाठी जाणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही A to Z माहिती होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आजचं जे आपण शिकणार आहे ते कॅन्डलस्टिक सायकोलॉजी. आता जनरली मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की नॉर्मली तुम्ही कॅन्डल्सचे नावं शिकता, हॅमर कॅन्डल, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, बुलिश कॅन्डल. पण याच्या मागच्या सायकोलॉजीचा कधी विचार केलाय का की ही कॅन्डल अशीच का होते? या कॅन्डल मागे पाठीमागे इथे सेलर्स ॲक्टिवेट आहेत का बायर्स ॲक्टिवेट आहेत? यांचे एस-एल कुठे आहेत? याच्या मागच्या सायकोलॉजीचा विचार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हेच मी तुम्हाला या लेक्चरमध्ये समजून सांगणार आहे. थोडंसं लेक्चर मोठं असेल पण नक्कीच तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड होईल. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल, थोडं बहुत जरी माहीत असेल पण सायकोलॉजी माहीत नसेल तर हे समजून घ्या. कारण की स्टॉक मार्केट पूर्णपणे सायकोलॉजीचा गेम आहे. इथे बायर्स कोणता माइंडसेटने येतात, सेलर्स कोणत्या माइंडसेटने येतात, हेच या स्टॉक मार्केटमध्ये सर्व काही इन्क्लुडेड असतं. तर चला कोर्सला स्टार्ट करूयात. तर आजचं लेक्चर 1 आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, या समोर ज्या कॅन्डल्स दिसतात याच्या व्यतिरिक्त स्टॉक मार्केटच्या चार्टमध्ये तुम्हाला वेगळ्या काहीच कॅन्डल दिसणार नाहीत. थोडासा बदल असू शकतो पण याच्यापेक्षा जास्त काही बदल नसणार. आता सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डल्सच्या कलरवरती जाऊ नका, ठीक आहे? त्याच्या मागची सायकोलॉजी समजून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, माझ्यासमोर ग्रीन कलरच्या कॅन्डल्स आहेत आणि रेड कलरच्या कॅन्डल्स आहेत. ग्रीन कलरच्या कॅन्डल्स म्हणजेच काय की प्राइस या ठिकाणी ओपन झाली आहे आणि ग्रीन कलर म्हणजेच मार्केटची व्हॅल्यू किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकची किंमत वाढलेली आहे. म्हणजे समजा इथं किंमत असेल 100 रुपये तर त्याची किंमत वाढून गेली आहे ती जवळपास 200 रुपयेपर्यंत किंवा 110 रुपये, फक्त 100 रुपयाच्या पेक्षा वरती पाहिजे. आणि याची क्लोजिंग प्राइस इथे आहे. म्हणजेच काय झालं की ही प्राइस 100 रुपयापासून 200 रुपयेपर्यंत गेली म्हणून याचा कलर झाला ग्रीन. आता याच्याच ऑपोजिट काय, समजा एखाद्या स्टॉकची किंमत किंवा एखाद्या वस्तूची किंमत समजा 100 रुपये असेल, सेम एक्झाम्पल घेऊया, पण इथे किंमत वाढण्याच्या ऐवजी खाली पडली आहे. याच्यामुळे याला आपण रेड कलरने इंडिकेट करतो. आता रेड कलर म्हणजेच काय की प्राइस ड्रॉप होत आहे याचं हे सिग्नल असतं. आणि ग्रीन म्हणजे काय की प्राइस वरती चालली आहे याचं हे ग्रीन सिग्नल असतं. आता याच्या मागची सायकोलॉजी समजून सांगणार आहे पण त्याच्या अगोदर हे 2-3 कॅन्डल समजून घ्या. कारण की इथे विक्स नसतात. ते विक्स जेव्हा डेव्हलप होतील, जेव्हा तुम्हाला विक्स कळायला लागतील, मी लगेच तुम्हाला क्लिअर करतो. आता या कॅन्डलमध्ये काय दिसत आहे की या ठिकाणी प्राइस ओपन झाली. ओपन प्राइस म्हणजे काय की ज्या लेवलला किंवा ज्या प्राइसला ही कॅन्डल ओपन झाली त्या कॅन्डलला ओपन प्राइस म्हणतात. आणि ज्या लेवलला ही कॅन्डल क्लोज झाली त्या कॅन्डलला क्लोज प्राइस म्हणतात. आता एक बघा, ही ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे ऑब्वियस आहे की कमी किमतीला कॅन्डल ओपन झाली असणार आणि जास्त किमतीला कॅन्डल क्लोज झाली असणार. आणि रेड कॅन्डलमध्ये रेड झाली आहे म्हणजे काय की कॅन्डल ओपन वरच्या बाजूला झाली म्हणजे जास्त किमतीला आणि क्लोज कुठल्या किमतीला झाली, कमी किमतीला झाली, म्हणून इथे क्लोज प्राइस ही ओपन प्राइस. आता सायकोलॉजीत जाऊया. आता समजा बायर्स म्हटलं की हा स्टॉक खूप चांगला आहे, आपण इथे बाईंग करूया. मग त्यांनी 100 रुपयाला बाईंग केली आणि या स्टॉकची पर्टिक्युलरली प्राइस 200 रुपयेपर्यंत घेऊन गेले. कन्सिडर करा 200 रुपयेपर्यंत ही प्राइस सक्सेसफुली गेलेली आहे. पण आता सेलर्सना काय वाटलं की अरे प्राइस तर खूप जास्त वाढली आहे, आता आपण याला इथे सेलिंग करायला पाहिजे. मग त्यांनी इथे लगेच सेलिंग स्टार्ट करायला सुरुवात केली. आता जी प्राइस 100 रुपयापासून 200 रुपयेपर्यंत गेली तीच प्राइस आता सेलर्स काय करून आले, परत खालती घेऊन आले. आलं लक्षात? आणि या प्राइसला जेव्हा सेलर्स इथे क्लोजिंग करणार होते म्हणजेच रेड कॅन्डल जी होणार होती त्याच्याऐवजी परत बायर्स आले आणि बायर्स काय म्हणले की या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे कारण इथे मला खूप चांगल्या प्रकारे बाईंग व्हॅल्यू भेटत आहे. म्हणजेच एक कन्सिडर करा, एखादा स्टॉक समजा 500 रुपयाचा चालू आहे किंवा जनरल एक्झाम्पल घ्या, सध्या सोन्याचा भाव 91,000 रुपयापर्यंत गेलेला आहे. जर समजा सोन्याचा भाव 91,000पासून 80,000पर्यंत आला तर आपण बाईंग करणार का? तर 100%, कारण की आपल्याला स्वस्तात भेटतंय. याच सायकोलॉजीनुसार इथे पण बाईंग केली जाते. जेव्हा पण स्टॉक खालच्या लेवलला येतो बायर्स इंटरेस्टेड असतात बाईंग करण्यासाठी आणि मग ते इथे बाईंग करायला लागतात आणि मग बाईंग करत करत मार्केट परत वरती येतं. आणि जे इथं सेलर्स ॲड झाले होते, समजा इथे 1 लाख सेलर्स ॲड झाले असतील तर ह्या 1 लाख सेलर्सना मात देऊन बायर्स इथे कॅन्डलला वरती घेऊन जातात आणि याच ठिकाणी परत क्लोजिंग देतात एक्झॅक्टली 200 रुपयावर. आता याच्या मागची सायकोलॉजी काय
की सेलर्स तर आले होते, पण सेलर्सला हरून बायर्स अजून स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले आणि मार्केटला वरच्या साईडला क्लोजिंग दिली. म्हणजे इथे सेलर्सचं प्रेशर कमी आहे आणि बायर्सचं प्रेशर हे खूप जास्त आहे. म्हणजेच या कॅन्डलनंतर आपण बाईंग करू शकतो 101%. पण त्याच्या पण कंडिशन्स आहेत की ही कॅन्डल कुठे बनली पाहिजे, कोणत्या सिच्युएशनमध्ये बनली पाहिजे, ते पण मी तुम्हाला याच सेम लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या अगोदर सायकोलॉजी समजून घ्या. आता तेच वाईस वर्सा रेड कॅन्डलमध्ये बघा काय झालं होतं. ओपन प्राईस इथे आहे, म्हणजे 100 रुपयाला प्राईस ओपन झाली, पण बायर्स काय म्हणले, अरे प्राईस खूप जास्त स्वस्तात भेटते, मग आपण इथे बाईंग केली पाहिजे. आणि मग त्यांनी इथे बाईंग स्टार्ट केली. स्टॉकला वरती घेऊन गेले, प्राईस गेली जवळपास 200 रुपयेपर्यंत. पण सेलर्स काय म्हणले, अरे हे तर कामापेक्षा जास्त किंमत आहे या स्टॉकची किंवा या कॅन्डलची. मग त्यांनी ते परत सेलिंग करायला स्टार्ट केली. म्हणजे ते बायर्स जे आले होते, या बायर्सना हरवून सेलर्स परत खाली आले आणि जी क्लोजिंग होती ती ते 50 रुपयेपर्यंत दिली. म्हणजे जी ओपन प्राईस आहे त्याच्या पण खालती क्लोजिंग दिली. म्हणजेच या कॅन्डलचा कलर झाला रेड. आणि आपल्याला एक लक्षात आलं की 1 लाख बायर्स होते, त्या सगळ्यांना हरवून सेलर्स स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालेत आणि कॅन्डलला रेडमध्ये क्लोज केला आहे. याचाच अर्थ इथे सेलर्स जास्त स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत. कळलं? म्हणजेच या कॅन्डल नंतर आपण सेलिंग करू शकतो का, तर 100%. पण त्याच्या अगोदर त्याच्या सिच्युएशन्स आहेत की ही कॅन्डल कुठे बनली पाहिजे, कशा प्रकारे बनली पाहिजे हे पण समजून घ्यायचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात आली की आपण या कॅन्डलवर का सेलिंग करत असतो, कारण की ते बायर्सना हरवून सेलर्स जास्त ॲक्टिवेट आहेत. आणि या कॅन्डलवरती आपण बाईंग का करत असतो, कारण इथे सेलर्सला हरवून बायर्स जास्त स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालेत आणि कॅन्डलची क्लोजिंग वरच्या साईडला दिली, म्हणून इथे बायर्स जास्त स्ट्रॉंगला आहेत. हां, आता येऊया पहिल्या कॅन्डलवर. आता हे तुम्हाला कळालं. आता पहिल्या कॅन्डलमध्ये ही दिसते का, ह्याला काय म्हणायचं हे सांगायचं विसरून गेलो, एकदा लक्षात घ्या. हे जे ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसत आहे याला म्हणायचं वीक. वीक म्हणजे काय, शेफ्टी. किंवा याला काय म्हणायचं, टेल. टेल म्हणजे काय, शेफ्टी. म्हणजेच ही लाईन तुम्हाला काय दर्शवते की बायर्स आणि सेलर्स यांच्यामध्ये जी फाईट झाली आहे, ही लाईन तुम्हाला दर्शवते की बायर्स किती आले होते, सेलर्स किती आले होते. आता इथे पण बघा, या लाईनमध्ये काय दिसतंय आपल्याला की बायर्स आणि सेलर्समध्ये काहीतरी फाईट झाली, पण नंतर जिंकलं कोण, कॅन्डल रेड झाली म्हणून सेलर्स जिंकले. आणि इथे कोण जिंकलं, कॅन्डल ग्रीन झाली म्हणून बायर्स जिंकले. पण दरवेळेस कलरवरून जजमेंट करायचं आहे का, नाही, कारण की ते तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये समजून जाईल. फक्त प्रेशर कुठे आहे, ओपनिंग कुठे आहे आणि क्लोजिंग कुठे आहे हे लक्षात घ्या. आता या कॅन्डलमध्ये ऑब्झर्व करा, तुम्हाला काय दिसतंय, या ठिकाणी ओपनिंग झाली होती, ओके. त्याच्यानंतर इथे वीक तयार झाली का, शेफ्टी तयार झाली का, टेल तयार झाली का, नाही. याचा अर्थ की ते सेलर्स आलेच नाहीत किंवा बायर्स आलेच नाहीत, जेणेकरून त्यांच्यामध्ये ते फाईट होईल. एक्झॅक्टली या लेवलला ओपन झालं आणि या लेवलला क्लोज झालं. आता अशा कॅन्डल्स मार्केटमध्ये रेअर बघायला भेटतील, पण छोटीशी तरी वीक इथे असेलच. मग त्या छोट्याशा वीकला आपण नेग्लेक्ट करू शकतो. आता याच्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा पण येथे विक्स नसतात किंवा खूप छोट्या विक्स असतात, याचा अर्थ की तिथे सेलर्स आलेलेच नसतात. याचा अर्थ काय होतोय की एक्झॅक्टली 100 रुपयापासून प्राईस ॲक्टिवेट झाली आणि प्राईस 200 रुपयेपर्यंत गेली. म्हणजे बायर्स खूप इंटरेस्टेड होते की ते सेलर्स आलेच नाहीत आणि बायर्स खूप स्ट्रॉंगली 100 रुपयापासून 200 रुपयेपर्यंत मार्केटला घेऊन गेले. आणि इथे सेलर्स नसल्यामुळे अगेन याच्यानंतर पण बाईंग बघायला भेटते. याच्याच वाईस वर्सा रेड कॅन्डल, इथे 100 रुपयाला ओपनिंग झाली, क्लोजिंग झाली 50 रुपयाला. पण कुठेतरी वीक दिसते का तुम्हाला, नाही. जरी वीक असेल तर ती खूप छोटी असायला पाहिजे. आणि ह्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या कॅन्डलमुळे इथे सेलर्स खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले आणि सेलर्सची प्राईस ओपन झाल्या त्यांनी प्राईस एवढी खाली दाबली, बायर्सना इथे एंट्री भेटलीच नाही आणि डायरेक्टली कॅन्डल इथे रेड कलरमध्ये क्लोज झाली. म्हणजे याच्यानंतर अगेन सेलर्सचा मोमेंटम येऊ शकतो, हे इथे कन्फर्म आहे. कारण की बायर्स जर येत असतील तर मग आपण समजू शकतो की तिथे वीक तयार व्हायला पाहिजे होती, फाईट तयार व्हायला पाहिजे होती. पण वीक पण नाही आहे आणि कम्प्लिटली रेड कॅन्डल आहे, ओपन प्राईस आणि क्लोज प्राईस. तर त्या ठिकाणी आपण समजू शकतो इथे स्ट्रॉंगली सेलर्स किंवा स्ट्रॉंगली बायर्स ॲक्टिवेट आहे. आता आपण 2 कॅन्डल इम्पॉर्टंटली समजून घेतात. एक म्हणजे की नावावरती जाऊ नका, कारण की हे बघा आपल्याला एक्झाम द्यायची नाही आहे. ज्या कॅन्डल्स तुमच्या समोर दाखवतोय त्या सिम्पल कळायला पाहिजे. तरी पण मी तुम्हाला एकदा नाव सांगतो. ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल तुम्हाला कशासारखी दिसते, एक हातोडीसारखी दिसते. याच्यामुळे याला कॅन्डलचं नाव आहे हॅमर कॅन्डल. याला इंग्लिशमध्ये आपण हॅमर म्हणतो. हॅमर म्हणजेच हातोडी. आणि हीच कॅन्डल कशी दिसते, या वरच्या कॅन्डलच्या ऑपोजिट दिसते खालच्या साईडला. म्हणजेच याला आपण काय नाव देणार,
इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल म्हणजे उलटी हातोडी. आणि या कॅन्डलला आपण काय म्हणतो, मारुबुजो कॅन्डल किंवा याला रेड मारुबुजो कॅन्डल. आता मारुबुजो वगैरे नाव नाही लक्षात ठेवले तरी चालतील, फक्त कॅन्डल बघितल्या लक्षात आलं पाहिजे की बायर्स कुठे स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होत आहेत आणि सेलर्स कुठे स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत. लेक्चरची साईज थोडीशी मोठी होईल पण तुमचं फाउंडेशन कम्प्लिटली स्ट्रॉंग होऊन जाईल. आणि हेच आता नाही समजलं तर तुम्हाला ॲडव्हान्स कोर्समधलं काहीही समजणार नाही. त्याच्यामुळे कॅन्डल्स नीट अभ्यासा. आता याच्यानंतर येऊया नॉर्मल बुलिश आणि नॉर्मल बेरिश कॅन्डलवर. आता याचं महत्त्व काय तर काही नाही, न्यूट्रल कॅन्डल सारखं असतं हे पण ठीक आहे. आपल्याला एक बुलिश कॅन्डल म्हणून आहे हे समजून येतं. समजा प्राइस इथे 100 रुपयाला ओपन झाली आहे आणि प्राइस इथे 200 रुपयाला क्लोज झाली आहे, पण त्याच्यामध्ये सेलर्स आले आणि सेलर्स म्हटले की प्राइस खाली दाबायला पाहिजे, पण या सेलर्सला हरून बायर्स परत एकदा ऍक्टिव्हेट झाले. एक्झॅक्टली या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट झाले पण बायर्सना हरून सेलर्स खाली ऍक्टिव्हेट झाले आणि या ठिकाणी क्लोजिंग दिली आणि या खालच्या साईडला ओपनिंग दिली. आता कॅन्डलचा कलर ग्रीन आहे म्हणजे ओपनिंग खाली असणार आणि क्लोजिंग वरती असणार. मग आता सिम्पली ते तुम्हाला काय दिसतंय, एवढा मोठा विक दिसतंय का? एवढी मोठी विक जर असेल तर याचा अर्थ की ते बायर्स आणि सेलर्समध्ये खूप चांगली फाईट झालेली आहे, म्हणजे खूप जोरात फाईट झालेली आहे. पण इथे छोट्या विक्स आहेत, तर या छोट्या विक्समध्ये नॉर्मली ते 10-15 हजार बायर्स आले असतील, 10-15 हजार सेलर्स आले असतील, तर हे इथे मॅटर करत नाही. एक्झॅक्टली ही कॅन्डल कशा प्रकारे वर्क करते तर या कॅन्डल प्रकारे वर्क करते, पण विक्स छोट्या असल्या पाहिजेत. म्हणजेच काय झालं, या कॅन्डलचा कलर ग्रीन आहे म्हणजे ही कॅन्डल बुलिश आहे, याच्यानंतर बाईंग केली जाऊ शकते. किंवा इनसाइड कॅन्डल असेल किंवा पॅटर्न्स असतील त्याच्यानंतर तिथे जेव्हा अशा प्रकारच्या कॅन्डल बनतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. आता रेड कॅन्डलमध्ये बघा एक्झॅक्टली इथे पण विक झाली आहे म्हणजेच बायर्स ऍक्टिव्हेट झाले होते पण सेलर्सने याला खालती प्रेस करून या ठिकाणी ओपनिंग झाली आणि या ठिकाणी क्लोजिंग झाली. परत इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, यांना क्लोज करून बायर्स इथे ऍक्टिव्हेट झाले म्हणजे या ठिकाणी क्लोजिंग झाली. आता कॅन्डलचा कलर रेड आहे म्हणजेच निगेटिव्ह कॅन्डल आहे, याच्यानंतर सेलिंग बघायला भेटू शकते. सिम्पल आहे, समजतंय. आता येऊया नेक्स्ट कॅन्डलवर ज्याला की आपण नाव देतो न्यूट्रल बुलिश किंवा न्यूट्रल बियरिश कॅन्डल. आता न्यूट्रल का म्हणायचं, न्यूट्रल म्हणजेच की सेंटरमधला पार्ट, म्हणजे ही कॅन्डल तुम्हाला शो नाही करत की मार्केटीतून बुलिश होत आहे का मार्केटीतून बियरिश होत आहे. ही कॅन्डल फक्त तुम्हाला एक न्यूट्रल शो करते की हां माझ्या जर वरती मार्केट गेलं तर मार्केट बुलिश आहे आणि माझ्या जर खालती कॅन्डल गेलं तर मार्केट बियरिश आहे. आता त्याचं ऍप्लिकेशन आणि चार्टवरती कसं वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर इथे बघा याला आपण म्हणतो बॉडी. आता याला बॉडी का म्हणायचं, कारण की आपल्याला लक्षात आलं पाहिजे विक जर मोठी असेल तर बायर्स आणि सेलर्समध्ये फाईट चांगली झालेली असेल आणि जर बॉडी मोठी असेल तर डायरेक्टली ते बाईंग मोमेंटम किंवा सेलिंग मोमेंटम आला हे आपल्याला तिथे समजून येतं. आता इथे बघा प्राइस ओपन झाली 100 रुपयाला आणि क्लोजिंग झाली 110 रुपयाला. इथपर्यंत मला समजते की बॉडीचा कलर ग्रीन आहे. याच्यानंतर काय झालं की 100 रुपयानंतर एक मला दिसतोय की ते वरती एक विक आहे आणि खालती एक विक आहे. आता याच्या पाठीमागचं तुम्हाला सायकोलॉजी सांगतो. आता 100 रुपयापासून जेव्हा ओपनिंग प्राइस झाली होती तेव्हा बायर्स काय म्हटले, प्राइस खूप स्वस्त आहे आपण बाईंग केली पाहिजे आणि त्यांनी ही प्राइस नेली 150 रुपयापर्यंत. ठीक आहे, पण सेलर्स काय म्हटले, प्राइस खूप जास्त आहे आता आपण इथे सेलिंग केली पाहिजे आणि ते परत प्राइसला ओपनिंग प्राइसच्या पण खालती घेऊन आले आणि डायरेक्टली ते 50 रुपयापर्यंत त्यांनी प्राइस आणली. पण अगेन बायर्स काय म्हणले 50 रुपये खूप कमी आहे आपण इथे बाईंग केली पाहिजे. ते अगेन बाईंग करायला स्टार्ट केली त्यांनी आणि परत ही कॅन्डल वरती येऊन 110 रुपयाला क्लोज झाली. म्हणजेच काय, इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, बायर्सना हरवून सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, परत सेलर्स आले तर सेलर्सला हरवून बायर्स ऍक्टिव्हेट झाले. म्हणजेच जेवढा मोमेंटम बायर्सचा होता तेवढाच मोमेंटम सेलर्सचा पण आहे. याचाच अर्थ ही कॅन्डल काय आहे, न्यूट्रल कॅन्डल आहे. मग आता मला सांगा, जर सेलर्स या लेवलपासून ऍक्टिव्हेट झाले होते राईट, तर यांचे स्टॉप लॉसेस कुठे असणार, या कॅन्डलच्या टॉपला. आणि जर बायर्स इथून ऍक्टिव्हेट झालेले असतील तर यांचा स्टॉप लॉसेस कुठे असणार, या कॅन्डलच्या लोला. मग आता ही न्यूट्रल कॅन्डलच्या समजा इथं जर एक ग्रीन कॅन्डल तयार झाली मारुबुजो ही वाली कॅन्डल, तर याचा अर्थ काय होतो, इथे सेलर्सचा स्टॉप लॉस हिट होतो आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक मोमेंटम वरच्या साईडला बघायला भेटतं. इन केस समजा इथे कॅन्डल बनण्याच्या ऐवजी या ठिकाणी कॅन्डल बनली असती, कोणती, ही रेड कॅन्डल, तर याच्यानंतर तुम्हाला काय प्रूव्ह झालं असतं की ते जेवढे काही बायर्स आहेत ज्यांनी इथे बाईंग केलेली होती आणि कॅन्डल या ठिकाणी क्लोज आहे, मग त्याचे स्टॉप लॉसेस या ठिकाणी आहेत. यांचे जर स्टॉप लॉसेस हिट झाले आणि अशा कलरची रेड कॅन्डल तयार झाली तर मार्केटमध्ये अगेन निगेटिव्ह साईडला एक मोमेंटम बघायला येऊ शकतो. एक्झॅक्टली रेड कॅन्डलमध्ये पण काय आहे, 100 रुपयाला ओपनिंग झाली, 90 रुपयाला क्लोज झाली राईट. आणि जे सेलर्स इथून ऍक्टिव्हेट झाले होते त्यांचे स्टॉप लॉसेस या ठिकाणी असणार आणि जे बायर्स या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाले होते त्यांचा स्टॉप लॉसेस इथे असणार.
आता परत लक्षात घ्या, सायकोलॉजी मी ते समजून सांगितली ते पण समजून सांगतो. सेलर्सना वाटलं प्राइस खूप कमी आहे म्हणून त्यांनी अजून सेलिंग केली. इथे सेलिंग आल्यानंतर बायर्सनी परत इथे बाईंग करायला स्टार्ट केली आणि मार्केटला परत वरती घेऊन गेले. या लेवलला क्लोजिंग द्यायला पाहिजे होती, पण सेलर्स म्हटले की इथे पण बायर्स खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत आणि प्राइस कामापेक्षा जास्त आहे, मग आपण इथे अजून सेलिंग करूया. आणि परत ही प्राइस यांनी इथे खालती दाबली. याचा अर्थ सेलर्सचा स्टॉप लॉस या ठिकाणी असणार आणि बायर्सचा स्टॉप लॉस या ठिकाणी असणार, कारण की बायर्स या लेवलपासून ॲक्टिवेट झालेत, सेलर्स याच लेवलपासून ॲक्टिवेट झालेत. या कंडिशनमध्ये जर इथे स्टॉप लॉसेस असतील, ज्या कोणाची इथे स्टॉप लॉस हिट होतील ते ऑब्व्हियसली यातून बाहेर पडतील. समजा बायर्सचा स्टॉप लॉस हिट झाला तर बायर्स इथून निघून जातील आणि बायर्स निघून चालले की सेलर्स ॲक्टिवेट होतील. याच्यामुळे मार्केटमध्ये डाऊन साईडला मोमेंटम बघायला भेटतो. एक्झॅक्टली न्यूट्रल कॅन्डल, नावातच अर्थ आहे न्यूट्रल, म्हणजे माझ्या जर या कॅन्डलच्या वरती जर एखादी कॅन्डल गेली तर मार्केट बुलिश होईल, या कॅन्डलच्या जर खालती मार्केट आलं तर मार्केट बिअरिश होईल. पण तिथे कॅन्डलच्या टाइम फ्रेमचा पण विचार करणं गरजेचं आहे, नाहीतर मग तुम्ही 1 मिनिटमध्ये न्यूट्रल कॅन्डल बघाल आणि त्याच्यावर तुम्ही ट्रेड कराल, हे चुकीचं आहे. तुम्हाला मॅक्झिमम 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 1 दिवस, 1 वीक या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला या कॅन्डल्सचं ऑब्झर्वेशन करावं लागेल. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते सेम आपण या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. याच्यानंतर आता ही कॅन्डल बघा, या कॅन्डलच्या कलरवरती जाऊ नका. आता जस्ट विचार करा, ही कॅन्डल बुलिश आहे की बिअरिश आहे? सांगतो, ही कॅन्डल आहे बिअरिश. का? कॅन्डलच्या कलरवरती जाऊ नका. पहिलं पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, कॅन्डल्सच्या कलरवरती जायचं नाही. कॅन्डल तुमच्याशी काय बोलते, कॅन्डल तुम्हाला सायकोलॉजी काय सांगते याचा विचार करत चला. प्राइस ओपन झाली या ठिकाणी, प्राइस क्लोज झाली या ठिकाणी, एवढ्या 2 गोष्टी लक्षात आल्या, कारण की कॅन्डलचा कलर ग्रीन आहे, एवढं बेसिक लक्षात ठेवायचं. आता जेव्हा प्राइस ओपन झाली होती तेव्हा बायर्स म्हटले प्राइस आपण वरती बाईंग करायला पाहिजे, बायर्स वरती घेऊन गेले, मग कॅन्डल्स क्लोजिंग इथे द्यायला पाहिजे होती आणि कॅन्डल पूर्णपणे अशा प्रकारे ग्रीन बनायला पाहिजे होती, पण कॅन्डल अशी बनली का? नाही. या बायर्सला हरवून सेलर्स खालती कॅन्डलला घेऊन आले आणि ती क्लोजिंग जिथे ओपन झाली त्याच्याच आसपास इथे क्लोजिंग दिली. समजतंय? याचाच अर्थ समजा 1 लाख बायर्स असतील तर या 1 लाख बायर्सला हरवून सेलर्स इथे स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत. मग कॅन्डलचा कलर मॅटर करतो का? नाही. मॅटर काय करतंय की सेलर्स इथे स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत आणि कॅन्डलची जिथून ओपनिंग दिली त्याच लेवलला येऊन मार्केटने क्लोजिंग दिली. मग याच्यानंतर जर मार्केट खालती चाललं तर मग 101% मी इथे सेलिंग करू शकतो. अगेन सिच्युएशन्स, कंडिशन्स वेगवेगळे आहेत, ते मी एक्सप्लेन करणार आहे तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल. आता या रेड कॅन्डलकडे बघा, ही रेड कॅन्डल म्हणजे याच्या खालती सेलिंग होणार आहे का? नाही. याच्या मागे प्राइस ॲक्शन बघा काय म्हणते. कॅन्डलची ओपनिंग झाली या ठिकाणी, कॅन्डलची क्लोजिंग झाली या ठिकाणी, कारण की कॅन्डलचा कलर रेड आहे म्हणजेच प्राइस ड्रॉप झाली आहे. आता सेलर्स म्हटले प्राइस खूप जास्त आहे, सेलिंग करूया. सेलर्स इथे ॲक्टिवेट झाले, समजा 1 लाख सेलर्स असतील, या 1 लाख सेलर्सला हरवून बायर्स अगेन स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले आणि मार्केटला वरती घेऊन गेले. जर समजा या ओपन प्राइसच्या वरती पण कॅन्डल जर गेली असती तर ती कॅन्डल अशी तयार झाली असती, ग्रीन कॅन्डल, ओपन प्राइसच्या वरती क्लोजिंग दिली असती तर. पण ओपन प्राइसच्या खालती क्लोजिंग दिल्यामुळे या कॅन्डलचा कलर झाला रेड आणि ही कॅन्डल झाली बुलिश कॅन्डल, कारण की या सेलर्सला हरवून इथे बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालेले आहेत. राईट? याच्यामुळे याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. आता या कॅन्डलकडे बघा, या कॅन्डलकडे बघा आणि या कॅन्डलकडे बघा. ही कॅन्डल तुम्हाला कशी दिसते? एक्झॅक्टली या कॅन्डलप्रमाणे दिसते. अगेन या कॅन्डलप्रमाणे दिसते, फक्त इथे बॉडी नाही, कारण की ज्या ठिकाणी ओपन प्राइस झाली, समजा 110 रुपयाला ओपन झालं असेल तर 110 रुपयालाच प्राइस क्लोज झाली, त्याच्यामुळे इथे बॉडी दिसत नाही. पण ही डोजी कॅन्डल आपण म्हणतो याला. सेम याला तुम्ही हॅमर किंवा इन्व्हर्टेड हॅमर पण म्हणू शकता. एक्झॅक्टली या लेवलला काय झालं, जिथे प्राइस ओपन झाली एक्झॅक्टली त्याच लेवलला प्राइसने क्लोजिंग दिलेली आहे. याचाच अर्थ की सेलर्स ॲक्टिवेट झाले होते, पण सेलर्सला हरवून बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले आणि या कॅन्डलला वरती घेऊन गेले, म्हणजेच इथे बायर्सचं व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे, या ठिकाणी सेलर्सचं व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे. याच्या खालती सेलिंग बघायला भेटू शकते, याच्यावरती बाईंग बघायला भेटू शकते. आणि ही कॅन्डल न्यूट्रल कॅन्डल, याचं खूप महत्त्व आहे. इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजीमध्ये ही कॅन्डल तुम्ही वापरू शकता, कारण सिंपल आहे, जिथे पण त्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतील त्याच्यानंतर आपल्याला त्या साईडला मोमेंटम बघायला भेटेल. तर हे आपण बेसिकली कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास केला. आता ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युअल मार्केटमध्ये कसं वापरायचं ते पण शिकून घेऊया. आणि हे नॉन स्टॉप लेक्चर आहे, मी नॉन स्टॉप रेकॉर्ड करतोय, त्याच्यामुळे तुम्हीही व्यवस्थित लेक्चर करा, व्यवस्थित नोट्स बनवा आणि याचं इम्प्लिमेंटेशन करा. तर ठीक आहे, आता आपण इथे मेनली 2 कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास करणार आहे, म्हणजे त्याचं सिच्युएशन कुठं वापरायचे आणि कुठे वापरायचे नाही ते सांगणार आहे. आता ही एक कॅन्डल बघा आणि ही एक कॅन्डल बघा. एक्झॅक्टली या कॅन्डलप्रमाणे ही कॅन्डल आहे
फक्त कलरचाच डिफरन्स आहे. आणि एक्झॅक्टली या कॅन्डलप्रमाणे ही कॅन्डल आहे, फक्त कलरचा डिफरन्स आहे. मग याला आपण काय नाव देऊ शकतो या दोन कॅन्डल्सला, कारण की हातोडीसारखी दिसते आणि उलटी दिसते म्हणून याला नाव असतं इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. आणि ही जी कॅन्डल आहे ही एक्झॅक्टली हातोडीसारखी दिसते म्हणून याला डायरेक्टली आपण हॅमर कॅन्डल म्हणतो. आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते बघा. समजा, आणि हे मी ॲक्च्युअल चार्ट्सवरती पण दाखवणार आहे, त्याच्या अगोदर थोडीशी थेरॉटिकल पार्ट समजून घ्या. समजा मार्केट आता अप ट्रेंडमध्ये चाललेलं आहे, ओके, आणि त्याच्यानंतर अशी एक हॅमर कॅन्डल तयार झाली, तर याच्यानंतर मला बाईंग बघायला भेटेल का? भेटू शकते. पण मी ते ट्रेड करायचं का बाईंगसाठी? नाही करायचं. कारण की का, जर ॲक्च्युअल मार्केटमध्ये बाईंग मोमेंटम असेल आणि अगेन ही कॅन्डल मला काय शो करते की इथं अगेन बाईंग मोमेंटम येतोय सेलर्सला हरवून, मग याच्यात नवीन काय आहे का? नाही. मला काय पाहिजे? ऑपोजिट पाहिजे. कारण मार्केटमध्ये जे ऑपोजिट विचार करतात तेच सक्सेसफुल ट्रेडर किंवा सक्सेसफुल इन्व्हेस्टर होतात. जसं की समजा मार्केट आता डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ओके, आणि याच्यानंतर एक हॅमर कॅन्डल तयार झाली. आता ही हॅमर कॅन्डल मला काय शो करते की मार्केटमध्ये सेलर्स खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत आणि हेच सेलर्स इथे पण स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले होते, पण या सेलर्सला हरवून आता बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालेत. म्हणजेच मार्केटमध्ये आता बायर्सचा मोमेंटम येऊ शकतो आणि इथून थोडी तरी मला वरच्या साईडला एक मोमेंटम भेटू शकतो किंवा पूर्णपणे मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. मग मला अशी कंडिशन पाहिजे, ना की अशी कंडिशन पाहिजे. मला कशी कंडिशन पाहिजे? ऑपोजिट कंडिशन पाहिजे की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असायला पाहिजे आणि जर तिथे हॅमर कॅन्डल तयार झाली तर मग सक्सेसफुली मला कळेल की आता या सेलर्सला हरवून नवीन मोमेंटम तयार होतोय आणि मार्केटमध्ये एक चांगली बाईंग बघायला भेटू शकते. आणि इथे काय आहे, ॲक्च्युअल बाईंग मोमेंटममध्ये इथे बायर्स कॅन्डल तयार झाली, तर त्याच्यात नवीन काही नाही आहे. पण इथे नवीन आहे, सेलर्सला हरवून बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होत आहेत, म्हणजेच इथे नवीन काहीतरी आहे. आणि इथे मार्केटमध्ये मग बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होतात, व्हॉल्यूम जनरेट होतं आणि मग स्टॉकमध्ये आपल्याला वाढ होताना दिसते. एक्झॅक्टली जसं आपण हॅमर कॅन्डलचं बघितलं तसंच इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलचं पण बघू शकतो का? तर 100%. आता एक बघा, ही कॅन्डल आता इथे सेलर्स मोमेंटम चालू आहे आणि या सेलर्स मोमेंटममध्ये अशी एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली. तर याच्यानंतर मी सेलिंग करायला पाहिजे का? नाही. कारण की इथे ऑलरेडी सेलर्स ॲक्टिवेट आहेत आणि ही कॅन्डल पण मला शो काय करते की इथे आलेल्या बायर्सला हरवून सेलर्सने इथे कॅन्डल खालच्या साईडला क्लोज केली आहे आणि ॲक्च्युअली इथं पण सेलर्स आहेत. मग मला तर माहिती आहे अगोदर पण सेलर्स आहेत, या कॅन्डलच्या पाठीमागे पण सेलर्स आहेत. मग याच्यात काही नवीन बघायला भेटत आहे का मला? नाही. त्याच्यामुळे मी इथे सेलिंग साईडसाठी ट्रेड करणार नाही. मला काय पाहिजे? मार्केट अप ट्रेंडमध्ये पाहिजे आणि या ठिकाणी जर डोजी तयार झाली, या ठिकाणी जर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली, तर मग मला समजेल इथे ॲक्टिवेट झालेल्या बायर्सना सेलर्सने हरवून कॅन्डल खालच्या साईडला क्लोज दिलेली आहे आणि मग मला मार्केटमध्ये खालच्या साईडला एक स्ट्रॉंग मोमेंटम भेटू शकतं. आता हे फक्त एका कॅन्डलवर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल की या कॅन्डलसोबत कन्फर्मेशन काय पाहिजे, म्हणजे 101% प्रॉफिट होण्याचे चान्सेस चांगले असतील. असं नाही होत की तुमची प्रत्येक ट्रेड ही सक्सेसफुल होईल. काही ट्रेड्स तुमच्या लॉसमध्ये पण जातील, पण 10 मधल्या 7 ट्रेड्स सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर रिस्क रिवॉर्ड काय असतो ते पण आपल्या शेवटच्या लेक्चरमध्ये आहे, तिथे पण मी तुम्हाला सांगेन की समजा 10 ट्रेड्समधल्या 5 ट्रेड्स लॉसमध्ये गेल्या, 5 ट्रेड्स प्रॉफिटमध्ये आल्या, तरीही इन द एंड तुम्हाला प्रॉफिटेबल कसं राहायचंय हे त्या रिस्क रिवॉर्डच्या गेममध्ये समजून जाईल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे फाउंडेशन स्ट्रॉंग करावं लागेल. ठीक आहे. आता हे फक्त कॅन्डलस्टिक आहे. कॅन्डलस्टिक सोबत हळूहळू सप्लाय डिमांड झोन कसा असतो, रेजिस्टन्स कसा असतो, याच्या पण गोष्टी मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करायला लागेल. आता येऊया चार्ट्सवरती. समजलं तुम्हाला? मला ऑपोजिट पाहिजे. बायर्स मोमेंटम असेल तर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल पाहिजे आणि सेलर्स मोमेंटम असेल तर मला एक्झॅक्टली हॅमर कॅन्डल पाहिजे. म्हणजे जर ऑपोजिट क्रायटेरिया असेल तर मग मला एक लक्षात येईल की हां, मार्केटमध्ये आता व्हॉल्यूम जनरेट होत आहे आणि एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम वाढेल आणि एक मार्केटमध्ये मुवमेंटम येईल. याचप्रमाणे इथे सेलर्सचं व्हॉल्यूम वाढेल आणि मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडला मुवमेंटम येईल. ठीक आहे. आता हे आपलं थेरॉटिकल झालं. आता तर एक्झॅक्टली आता आपण जाऊया चार्ट्सवरती आणि तिथे एक्झाम्पल समजून घेऊया. आता बघा, सगळ्यांची आवडती निफ्टी फिफ्टीचा चार्ट्स आपल्या समोर आहे आणि आपण स्टॉक्समध्ये एनी टाईम फ्रेममध्ये अप्लाय होतं. 5 मिनिटपासून पुढे यूज करा. 100% याचा एक्झिस्टन्स तुम्हाला कळून जाईल. आता आजचा लाईव्ह चार्ट आहे. मार्केट करंटली चालू आहे. 2 एप्रिल तारीख आहे. 11:04 झालेले आहेत. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक सपोर्ट होता पाठीमागे. आता हे कन्फर्मेशन्स असतात की डबल कन्फर्मेशन्स. कॅन्डलसोबत एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असेल तर ते डबल कन्फर्मेशन होतं आणि तिथे मग तुम्ही एंट्री घेऊ शकता. आता ह्याचं इम्पॉर्टन्स मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईन आणि ते झाल्याशिवाय विनाकारण कॅन्डल्सवरती ट्रेड करू नका. आता बघा, इथे एक सपोर्ट होता, प्लस या सपोर्टवर काय झालंय, कॅन्डल्सचा नीट अभ्यास करा. आता ही कॅन्डल रेड दिसते तुम्हाला,
तर हो, पण याचा अर्थ ही जर कॅन्डल रेड दिसली तर ही कॅन्डल हॅमर कॅन्डल सारखी दिसते, म्हणजेच इथे बायर्सचं व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे आणि कॅन्डलला वरच्या साईडला क्लोजिंग केलेली आहे. एक्झॅक्टली याच्यानंतर एक थोडासा मार्केटमध्ये मोमेंटम आला आणि एक्झॅक्टली याच्यानंतर कॅन्डलमध्ये एक बुलिश मोमेंटम येताना दिसत आहे. ओके, आता तुम्ही म्हणताल सर या ठिकाणी पण एक कॅन्डल तयार झालेली आहे, पण याच्या खाली एक सपोर्ट नव्हता, याच्यामुळे इथे मोमेंटम आलेला नाही. कधी कधी होईल या कॅन्डल नंतर पण मोमेंटम येईल आणि समजा जरी तुम्ही इथे एंट्री घेतली असेल, तुमचं इथे एसएल हिट झाला असेल 20-30 पॉईंटचा, तरी या ठिकाणी जेव्हा तुम्हाला एंट्री भेटते आणि जेव्हा तुम्हाला टार्गेट्स भेटतात ते 20-30 पॉईंट इझिली रिकवर होईल. तुम्हाला 40 ते 50 पॉईंट किंवा 40 ते 60 पॉईंटचा इझिली टार्गेट अचीव होऊ शकतं. आता इथली कंडिशन बघा, या ठिकाणी एक रेजिस्टन्स झोन आहे आणि याच ठिकाणी आता इथे एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनताना दिसते. आता हीच कॅन्डल ग्रीन असो किंवा रेड असो, पण ही कॅन्डल जर अशी इन्व्हर्टेड हॅमर सारखी तयार झाली तर मग अगेन मार्केटमध्ये सेलिंग बघायला भेटू शकते. आता या कॅन्डलचं महत्त्व काय असतं, जेव्हा पण तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, स्टॉप लॉसेस खूप छोटे बनतात. आता या कॅन्डलवर समजा माझी एंट्री झाली तर सिंपल या ठिकाणी माझा स्टॉप लॉस असणार, कारण की का या ठिकाणी बायर्स ॲक्टिवेट झाले होते हे मी तुम्हाला सांगितलं. आणि ज्या पॉईंटपासून बायर्स ॲक्टिवेट झालेले असतात, जरी चुकून समजा मार्केट या लेवलला आलं तर हेच बायर्स अगेन ॲक्टिवेट होतात आणि मार्केटला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे इन बिटवीन कुठेही ट्रेड्समध्ये स्टॉप लॉसेस ठेवण्यापेक्षा एक्झॅक्टली ज्या लेवलला बायर्स ॲक्टिवेट झाले होते त्याच लेवलला आपण स्टॉप लॉसेस ठेवायला पाहिजे. आता ही कॅन्डल बघा, ही एक तुम्हाला न्यूट्रल बुलिश कॅन्डल सांगितली होती. याच्यामध्ये इथे बायर्स ॲक्टिवेट झाले, एक्झॅक्टली याच पॉईंटला परत बायर्स ॲक्टिवेट झाले आणि हेच बायर्स हळूहळू वरच्या साईडला मार्केटला घेऊन चालले आहेत आणि याच्यानंतर मार्केटमध्ये एक मोमेंटम आलेला आहे. आता अगेन बघा, जस्ट इम्पॉर्टन्स बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की इम्प्लिमेंटेशन कुठे आणि कसं करायचं. आता इथे बघा, ही कॅन्डल कशी दिसते तुम्हाला, रेड कॅन्डल दिसते, ती पण इन्व्हर्टेड हॅमर आणि विक किती आहे, खूप मोठी आहे. याचा अर्थ की मार्केटमध्ये सेलिंग बघायला भेटली. आणि बघा सेलिंग बघायला भेटली, जर तुम्हाला मी 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये दाखवलं तर हे बघा, ही जी कॅन्डल आहे ही 15 मिनिटमध्ये तुम्हाला तशी दिसत असेल आणि 15 मिनिटमध्ये दिसल्यानंतर 5 मिनिट बघा एक शार्प सेलिंग मोमेंट आलेला आहे आणि एक्झॅक्टली याच्यानंतर एक 5 मिनिटमध्ये अशी कॅन्डल तयार झाली आणि याच्यानंतर परत वरच्या साईडला मोमेंटम यायला स्टार्ट झालेला आहे. मग हे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. पण आपण इथे डायरेक्ट एंट्री घ्यायची का कॉलिंग साईडसाठी? नाही. याच्या कंडिशन्स काय, जर ही कॅन्डल तयार होत असेल त्याच्या अगोदर सेलिंग मोमेंटम आलेला पाहिजे तरच मी इथे एंट्री घेऊ शकतो आणि याच्या पाठीमागे जर सपोर्ट असेल तर मग अजून चांगलं, मग मला डबल कन्फर्मेशन भेटेल. आता बघा, जसं की मी आताच जस्ट तुम्हाला बोलत होतो आणि इथे आता इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली आणि याच्यानंतर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम होता, याच्यानंतर ही कॅन्डल तयार झाली. मग सिंपल या ठिकाणी तुमचा एसएल ठेवून तुम्ही या ठिकाणी एंट्री घेऊ शकता. मला माहिती आहे का प्रॉफिट होईल का नाही माहीत नाही, पण जर प्रॉफिट झाला तर खूप चांगला होईल, कारण की स्टॉप लॉस माझा छोटा आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये रिवॉर्ड माझा मोठा आहे, त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो. आणि जेव्हा पण माझा स्टॉप लॉस हिट होईल तेव्हा फक्त 20 ते 30 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट होईल आणि जेव्हा पण टार्गेट हिट होतील तेव्हा 23,300 पासून 23,200 पर्यंत म्हणजे जवळपास 100-150 पॉईंटचे टार्गेट सेट होतील. अशा प्रकारे आपण कॅन्डलस्टिक्सवरती ट्रेड करू शकतो. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. आता लगेच बघूया आपण न्यूट्रल कॅन्डलचं एक्झाम्पल. जसं की आपण न्यूट्रल कॅन्डल बघितली होती, सिंपल या ठिकाणी एसएल असणार बायर्सचा आणि या ठिकाणी एसएल असणार सेलर्सचा. या कॅन्डलने ब्रेकडाऊन कुठे दिलाय, बायर्सच्या स्टॉप लॉसेसला, म्हणजे जे बायर्स असतील ते इथे एक्झिट झालेले असतील आणि जेव्हा बायर्स एक्झिट झाले तेव्हा सेलर्सने याला कंटिन्युअसली खालती ढकललं आहे आणि मार्केटमध्ये एक डाऊनफॉल बघायला भेटलेला आहे आणि 101% इथे पण एक डाऊनफॉल बघायला भेटू शकतो, कारण की रेजिस्टन्सवरती आता एक डोजी बनत आहे आणि मार्केटमध्ये ॲटलिस्ट या ठिकाणी काहीतरी मोमेंटम येऊ शकतो. ठीक आहे, आता अजून काही एक्झाम्पल बघूया थोडंसं पाठीमागे जाऊन आणि याचं थोडं बॅकटेस्ट करत चला, कारण की मी जे शिकवतो ना, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून बॅकटेस्ट करत नाहीत तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. आता इथे बघा आपल्यासमोर JSW एनर्जीचा स्टॉक आहे, 15 मिनिट टाइम फ्रेम आहे. कोणत्याही स्टॉकमध्ये, कोणत्याही इंडेक्समध्ये, कोणत्याही कॉइनमध्ये, गोल्डच्या चार्टमध्ये, सिल्वरच्या चार्टमध्ये कुठेही ही सायकॉलॉजी अप्लाय होते, कुठेही या प्रकारचे कॅन्डलस्टिक्स अप्लाय होतात. आता ही मी तुम्हाला स्ट्रॅटेजी पण सांगतोय आणि त्याच्या मागची सायकॉलॉजी पण सांगतोय. आता याला तुम्ही डायरेक्टली उद्या इम्प्लिमेंटेशन करू नका, कारण की फाउंडेशन कोर्स होऊ द्या अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला माइंडसेट कसा ठेवायचा आहे, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्यात हे कळेल आणि याच्यानंतर मग तुम्ही एक्झॅक्टली ट्रेडिंग थोडासा बॅक टेस्ट वगैरे करून स्टार्ट करू शकता. आता इथे बघा एक स्ट्रॉंग मोमेंटम आलता बाईंग आणि या बाईंग मोमेंटम नंतर मला एक दिसत आहे की ते एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे, राईट. इथे बघा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली. सिम्पली याचा स्टॉप लॉसेस कुठे ठेवणार, सेलर्स या कॅन्डलच्या वरती आणि इथे सिंपल जेव्हा इथे ब्रेकडाऊन भेटेल माझी एंट्री या ठिकाणी होईल आणि मार्केटमध्ये एक चांगला डाऊनफॉल बघायला भेटलेला आहे. समजा इथपर्यंत ही कॅन्डल तयार झाली आणि मला नंतर ही कॅन्डल दिसली असती तर मी एंट्री घेतली असती का? नाही.
कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये सेलर्स आहेत आणि त्याच्यानंतर परत सेलर्सवाली कॅन्डल तयार झाली, मग मी एंट्री घेणार नाही. मग तुम्ही म्हणताल सर इथे परत एक रेड कॅन्डल झाली, मग आम्हाला परत प्रॉफिट झाला असता सेलिंग साईडला, मग आम्ही ती एंट्री का नव्हती घ्यायची. अशा केसेस रेअर असतात, राईट. आपल्याला काय पाहिजे, कंटिन्युअसली समजा मी जर 10 ट्रेड्स करत असेल तर त्यातल्या 8 ट्रेड्स मला प्रॉफिटेबल झालेल्याच पाहिजेत. तर अशा केससाठी आपल्याला हेच कंडिशन असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण डाऊन ट्रेंड असेल आणि डाऊन ट्रेंडमध्ये हॅमर कॅन्डल तयार झालेली असेल तेव्हाच आपल्याला बाईंग करायची आहे, अदरवाईज बाईंग करायची नाही. ओके. मार्केटमध्ये किती कॅन्डल तयार झाली होती इन्व्हर्टेड हॅमर, पण मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग बायर्स मोमेंटम आहे का, नाही. त्याच्यामुळे इथे मार्केटमध्ये फॉल होताना पाहू शकत नाही. इथे बघा मार्केटमध्ये साईडवेज आहे आणि साईडवेज मार्केटमध्ये कंटिन्युअसली इथे बुलिश कॅन्डल झाल्यात, बेरिश कॅन्डल झाल्यात, पण इथे मोमेंटम येणार का, नाही. याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, या बायर्सचे जर एसएल हिट झाले या ठिकाणी तर मग आपल्याला सेलर साईडला मोमेंटम भेटतं. जर सेलर साईडला सेलरचे स्टॉप लॉसेस हिट झाले मग बायर साईडला मोमेंटम येतं. अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड करायचं असतं. ओके. तर रॅन्डम स्टॉक्स बघतो मी. इथे बघा मार्केटमध्ये एक डाऊन पॅटर्न आला, डाऊन पॅटर्न नंतर इथे अशी कॅन्डल तयार झाली. तर या कॅन्डलला बघून मी सेल करणार का, नाही. कारण मी काय सांगितलं तुम्हाला, कंडिशन काय पाहिजे की सेलिंग साईडमध्ये मला बाईंगवाली कॅन्डल पाहिजे. मग या सेलिंग कॅन्डलवर मी सेल करणार नाही. पण इथे एक मला बाईंग कॅन्डल दिसली का, तर 100%. मग मी ते सिम्पली बाईंग केली, माझा स्टॉप लॉस या ठिकाणी ठेवला आणि त्याच्यानंतर बघा मार्केटमध्ये किती मोमेंटम आला. आणि हे सगळे एक्झाम्पल्स मी रॅन्डम सांगतोय तुम्हाला, फक्त स्टॉप लॉस व्यवस्थित ट्रेड करता आला पाहिजे. ओके. म्हणजे काय होईल, तुम्ही इथला छोटासा प्रॉफिट घेऊन एक्झिट करणार नाही, तुम्हाला एक चांगला मोमेंटम वरच्या साईडला कॅप्चर करायला भेटू शकतो. तर अशा प्रकारे पूर्णपणे मी ही सायकोलॉजी तुमच्यासोबत एक्सप्लेन केली आहे. व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय, नाहीतर मी अजून काही एक्झाम्पल्स घेतली असती. कारण की जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर्स घेतो ते जवळपास 1.5 तासाचे लेक्चर्स असतात, कारण यूट्यूबवर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे आपण इथे खूप जास्त एक्सप्लेन नाही करणार. पण मी जे काही इम्पॉर्टंट होतं ते एक्सप्लेन केलंय. या स्ट्रॅटेजीज, या कॅन्डल्स कुठे वापरायच्या आणि कशा वापरायच्या, न्यूट्रल कॅन्डल कशी वापरायची, स्टॉप लॉसेस कसे हिट होतात, बायर्स कॅन्डल तयार झाले तर बायर्स कॅन्डलमध्ये बायर्सचे स्टॉप लॉसेस कुठे असतात, सेलर्सचे स्टॉप लॉसेस कुठे ठेवायचे, हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त आता थोडासा डेटा बॅक टेस्ट करा तुम्ही स्वतःवरून, कारण आपण लाईव्ह लेक्चरमध्ये हे डेटा पूर्णपणे बॅक टेस्ट करत असतो. पण मी इथे तुम्हाला एक्झाम्पल्स कमी दिलेत, कारण की व्हिडिओची लेंथ खूप मोठी होत चालली आहे. त्याच्यामुळे जर काही प्रॉब्लेम असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मला रीच आउट करू शकता. ते काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारू शकता. फक्त एक काळजी घ्या की ट्रेडिंग आवर्समध्ये मला तिथे मेसेज करू नका, कारण की मी तिथे रिप्लाय करू शकणार नाही. अदरवाईज मी बाकीच्या वेळेस तुम्हाला रिप्लाय करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू होणार आहे. या लेक्चर नंतर परत अजून एक लेक्चर येणार आहे आणि ही सिरीज आपली पूर्णपणे फाउंडेशन कोर्स कंप्लीट होईपर्यंत कंटिन्यू होईल. आणि सोबतच ॲडव्हान्स कोर्स पण मी लॉन्च करत आहे. जर तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स शिकायचा असेल तर पहिल्यांदा हा फाउंडेशन कोर्स कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स कोर्ससाठी जा. आणि या ॲडव्हान्स कोर्सबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती रीच आउट करा. फक्त लक्षात घ्या, हा फाउंडेशन कोर्स करणं खूप गरजेचं आहे, कारण इथंच तुमचं खरं बेसिक स्ट्रॉंग होणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माझी शिकवण्याची स्टाईल आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आणि तुमच्यासाठी अजून जास्त लर्निंग व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तिथे रीच आउट करा. तर बस मित्रांनो, माझ्यासाठी एवढंच. व्हिडिओ असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.